नमस्कार, मी तन्वी तुमचं आईचा विश्व चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत लहान बाळाच्या बाबतीतले काही समज आणि गैरसमज। आपल्याला जेव्हा लहान बाळ होतं किंवा आपल्या घरात जर लहान बाळ असतं तर आपले जे मोठे लोक आहेत, घरातील जे वय झालेले लोक आहेत, ते आपल्याला नेहमी काही ना काहीतरी उपदेश देत असतात की लहान बाळाला असं केलं तर असं होतं, असं नाही केलं तर तसं होतं। तर तेच काहीसे मी गोळा केलेले आहेत आणि ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा गैरसमज असा आहे की लहान मुलांना दररोज अंघोळ घालण्याची गरज असते। तर यामागचं सत्य हे आहे की तुमच्या बाळाला अंघोळ घालताना तुम्हाला आनंद वाटत असेल किंवा बाळाला आनंद होत असेल तर तुम्ही नक्कीच दररोज अंघोळ घातली तरी चालेल। परंतु ॲक्च्युअलमध्ये लहान बाळ हे फक्त बेडवरती झोपलेलं असतं, त्यामुळे बाळाला दररोज अंघोळ घालण्याची काहीच गरज नाही आहे, कारण त्याला काही धूळ माती काही लागलेली नसते। फक्त त्यांचा चेहरा, मान, हात आणि लंगोट भाग ठेवण्याचा भाग जो आहे तो स्वच्छ ठेवला तरी मुलांना अंघोळ घातल्या इतकंच त्यांना समाधान मिळतं। आता आपण बघूया पुढचा गैरसमज, तो म्हणजे लहान बाळाला डोळ्यामध्ये काजळ घालणे। तर यामागचं सत्य हे आहे की लहान बाळाला जर तुम्ही डोळ्यामध्ये काजळ घातलं तर लहान बाळाचे डोळे मोठे होण्याऐवजी ते बाळाचे डोळे कायमचे तुम्ही घालवू शकता किंवा त्याची दृष्टी कमी होऊ शकते, कारण आत्ता बाजारामध्ये अनेक प्रकारचे केमिकलयुक्त काजळ हे मार्केटिंगला येत राहतात, त्यामुळे ते शुद्ध नाही आहे। त्यामुळे बाळाला शक्यतो काजळ हे अवॉइडच करा, वापरूच नका। त्यामुळे जो कोणी तुम्हाला सांगेल की बाळाच्या डोळ्यात काजळ घाला त्यामुळे बाळाची दृष्टी छान होईल किंवा बाळाचे डोळे मोठे होतील, अजिबात घालू नका। त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाला नुकसान करत आहात, एवढं तुम्ही फक्त लक्षात घ्या। तर आता यापुढचा गैरसमज हा आहे की तर आता आपण बघूया की तिसरा गैरसमज काय आहे। तर तिसरा गैरसमज आणि अतिशय महत्त्वाचा गैरसमज आहे तो म्हणजे माझ्या बाळाला पाजण्यासाठी माझ्याकडे पुरेसे दूध उपलब्ध नाही। तर हा गैरसमज हा खूप मोठा गैरसमज आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला फीडिंग करायला घेता तेव्हा ते बाळ समजा अर्ध्या तास झाल्यावरती त्याला पुन्हा भूक लागली असेल तर तुमचे आजूबाजूचे काही लोक किंवा तुमचे नातेवाईक किंवा तुमचे आजूबाजूचे भाऊबंधकी लोक आहे, ते तुम्हाला नेहमी सांगतात की अरे तुला तर दूधच नाही आहे, तुला दूध कमी येतं आहे, दूध कमी येतं आहे, त्यामुळे त्याचं पोट भरत नाही आहे, त्यामुळे तो रडतो आहे। तर तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा, कारण हे केल्यामुळेच तुम्हाला तुमच्या बाळाला व्यवस्थितपणे दूध पाजता येईल। आणि शक्यतो दूध पाजण्याच्या वेळेला तुम्ही स्वतंत्र तुमची रूम असेल तर स्वतंत्र रूममध्ये जाऊन पाजा किंवा अशी शांततेची जागा बघा की तिकडे तुम्ही आणि तुमचं बाळ एवढंच फक्त त्या जागेमध्ये असेल आणि आजूबाजूला कोणीही नसेल। कारण कसं असतं या ठिकाणी मी सुद्धा पाहिलेलं आहे की शहाणपणा शिकवणारी लोक खूप असतात, त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि हे लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचं बाळ जे आहे ते भुकेलं आहे, त्याला स्तनपान करायचं आहे। त्यामुळे 24 तासाच्या कालावधीमध्ये तुम्हाला सुमारे 8 ते 12 वेळा बाळाला दूध पाजायचं आहे। आता आपण बघूया चौथा गैरसमज, तो म्हणजे बेबी वॉकर त्यांना लवकर चालण्यास मदत करतो। तर यामागचं सत्य हे आहे की वॉकर लहान मुलांना चालायला लवकर मदत करतो यामागे कोणताही पुरावा नाही आहे। किंबहुना चालणाऱ्या बाळांना कसे चालायचे हे शिकणे त्यामुळे वॉकरमुळे कठीण बनू शकते आणि त्यांच्या स्नायूचा विकासही कमी होऊ शकतो। त्यामुळे मूल हे स्वतःहून जेवढं प्रयत्न करून चालेल तेवढं चांगलं। तर आता बघूया आपण पुढचा गैरसमज, मुलाला जर पहिले 2 वरचे दात आले तर ते मामासाठी खूप अशुभ असतं। तर हा खूप मोठा गैरसमज आहे, असं काही नाही आहे। लहान मुलाला दात वरचे येऊ किंवा दात खालचे येऊ हे लहान मुलाच्याही हातात नाही आहे, नाही आपल्या हातात आहे। तर ह्याच्याने काही फरक पडत नाही।
त्यांची शरीराची रचनाच तशी आहे की ते त्यांच्यावरती आहे, त्यांच्या शरीर रचनेवरती आहे की त्यांचे वरचे दात पहिले येणार की खालचे दात पहिले येणार. तर आता आपण वळूया पुढच्या गैरसमजकडे की लहान मुलांना आरसा दाखवणं हे अशुभ असतं. परंतु सत्य यामागचं हे आहे की लहान मुलांना आरसा दाखवा, त्यामुळे लहान मूल जे असतं ना ते आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहतं आणि खुश होतं. त्याला असं वाटतं की अरे अजून एक दुसरं बाळ आहे की ते आपल्याला बघतंय, त्यामुळे ते खूप खुश होऊन जातं. खूप त्यांना असं हॅपी खूप छान असं वाटतं. त्यामुळे हा खूप मोठा गैरसमज आहे की लहान मुलांना आरसा दाखवता कामा नये. तर आता आपण बघूया पुढचा गैरसमज. तो गैरसमज आहे तो म्हणजे लहान बाळ जेव्हा होतं, जेव्हा जन्माला येतं तेव्हा लगेच त्याला मध चाटवावं. तर हे खूप चुकीची गोष्ट आहे की लहान मुलांना हे आईच्या दुधाशिवाय पहिले 6 महिने तर आईच्या दुधाशिवाय काही द्यायचं नाही. तर मध चाटवणं ही तर खूप लांबची गोष्ट आहे. त्यामुळे जो कोणी तुम्हाला सांगत असेल की अरे लहान मुलाला मध चाटवा, तर अजिबात ते करू नका. त्यामुळे त्याची पचनशक्ती ही बिघडू शकते. तर त्याची जेव्हा लहान मूल जन्माला येतं ते फक्त दूध पिण्यासाठी पहिले 6 महिने असतं. त्यामुळे त्याला वेगळं काहीही भरवू नका आणि पाजवू नका. तर आता आपण बघणार आहोत पुढचा गैरसमज. 6 महिन्याच्या आतील बाळाला गरमीमध्ये थोडंसं पाणी दिलं तरी चालतं. परंतु हा खूप मोठा गैरसमज आहे. 6 महिन्याच्या आतील बाळाला दुधाव्यतिरिक्त कोणताही जलपदार्थ अजिबात द्यायचा नाही आहे. तर पाणी तर अजिबातच द्यायचं नाही आहे. कारण तुम्ही आता हेच बघा ना, जेव्हा बाळाला दूध पाजते तेव्हा एक साईड दुधाची असते, एक साईड पाण्याची असते. त्यामुळे आपोआपच त्याच्या पोटामध्ये पाणी जात असतं. किंवा जर तुम्ही फॉर्म्युला फीड मदर आहात, तर जेव्हा तुम्ही फॉर्म्युला मिक्स करता तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकूनच मिक्स करता. त्यामुळे तेव्हाही बाळाच्या पोटामध्ये असं किंवा तसं पाणी जातच आहे. त्यामुळे त्याला त्या व्यतिरिक्त पाणी देण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. तर आता गैरसमज आहे की जेव्हा बाळाला दात येतात तेव्हा बाळांना ताप येतो. तर यामागचं सत्य हे आहे की ताप हा अनेक प्रकारचा असतो. त्यामुळे दात येण्याचा आणि ताप येण्याचा काही एक संबंध नाही आहे. किंवा असंही म्हटलं जातं की जेव्हा बाळाला दात येतात तेव्हा बाळाला शी होते. तेही सत्य नाही आहे. बाळाला शी का होते? कारण बाळ हे जेव्हा रांगत असतं तेव्हा ते कुठेही हात लावतं आणि तोंडामध्ये बोटं घालत असतं. त्यामुळे जे जंतू जे असतात, जे बोटाला लागलेले असतात किंवा हाताला लागलेले असतात, ते तोंडावाटे शरीरात जातात आणि त्यामुळे बाळाला शी होते. त्यामुळे ताप येण्याचा आणि दात येण्याचा काडी मात्र संबंध नाही आहे. जेव्हा तुम्हाला ताप येईल, बाळाला ताप आला की तुम्ही तुमच्या डॉक्टरला तो नक्की दाखवावा आणि काय ते उपचार करावे. कोणी सांगेल की अरे दात येत असतील म्हणून ताप येतोय. आता तुम्ही विचार करा ना, समजा 1 महिन्याच्या बाळाला ताप आला, तर तुम्ही हे बोलाल का अरे त्याला दात येत आहेत म्हणून त्याला ताप येतोय. तर तसं नाही आहे ना. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांना दाखवा, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नंतर त्यावरती उपाय करा. तर असं म्हटलं जातं की डिलेवरी झाल्यानंतर बाळ जेवढं जास्त हसेल तेवढ्या बाळाच्या आईचे केस गळू लागतात. तर हा खूप मोठा गैरसमज आहे. असं काही नाही आहे की बाळ हसल्यानंतर आईचे केस गळतात. तर आईचे केस गळतात, पण ते का गळतात त्याच्यावरती एक सायंटिफिकली रिझन आहे की जेव्हा डिलेवरी होते त्यानंतर जी शरीरातली पोषण तत्व जी असतात ना, ती मुलाला मिळत असतात. त्यामुळे ती जेव्हा डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ बाहेर पडल्यानंतर आईच्या शरीरात थोडीशी पोषण तत्व राहतात फक्त. त्यामुळे केसांना पाहिजे तेवढी पोषण तत्व मिळत नाहीत. त्यामुळे ते केस गळू लागतात. तर कृपया हा खूप मोठा गैरसमज आहे, तो पहिला दूर करा की बाळ हसल्याने तुमचे आईचे केस गळतात, असं अजिबात नाही आहे. तर आता आपण वळूया पुढच्या गैरसमजुताकडे. आपण बघूया पुढचा गैरसमज. तो म्हणजे बाळांनी दररोज शी करणे ही आवश्यक आहे. तर यामागचं सत्य हे आहे की बाळांना अनेक दिवस किंवा अगदी 1 आठवड्यापर्यंत ही शी कधी कधी होत नाही. जर तुमच्या बाळाला शी होत नसेल किंवा बद्धकोष्ठाचा त्रास होत असेल, तर
तुम्ही अजिबात घाबरू नका. फक्त डॉक्टरांना दाखवा. डॉक्टर काय सांगतील ते फक्त फॉलो करा, ना की इतर काही सांगतायत. तर पुढचा गैरसमज आहे की बाळाच्या नाकात किंवा कानात तेल टाकणे. हा खूप मोठा गैरसमज आहे की जेव्हा आपण बाळाच्या कानामध्ये तेल टाकतो का तर मळ साफ होण्यासाठी, परंतु तुम्ही तेव्हा कानाला हानी पोचवत आहात. असं अजिबात करू नका. बाळाच्या कानामध्ये तेल अजिबात टाकू नका, कारण जेवढं तुम्ही तेल टाकाल तेवढा तो मळ जो आहे ना तो अजून आतमध्ये रुतून बसेल. आता हेच उदाहरण घ्या ना, जेव्हा आपण केसांना तेल लावतो तेव्हा तुम्हाला तर माहिती आहे केस खूप ऑइली होतात. केस आपल्याला धुण्यासाठी शॅम्पूचा वापर करावा लागतो, तेव्हा ते तेल जातं. परंतु जर आपण बाळाच्या कानामध्ये तेल टाकत आहोत तर तुम्ही हा विचार करा की बाळाच्या कानामध्ये तर आपण जाऊन साबण लावणार नाही आहोत, मग ते तेल तसंच राहतं आणि नंतर त्याचं इन्फेक्शनही होऊ शकतं. त्यामुळे बाळाच्या कानात आणि नाकात अजिबात तेल टाकू नका. पुढचा गैरसमज हा आहे की बाळ हे लगेच 1 वर्षाचं झालं किंवा 1.5 वर्षाचं झालं का ते बोलू लागतं. परंतु सत्य हे आहे की बाळ कधी कधी खूप टाईम घेतं बोलायला. जवळजवळ 3-3.5 वर्षानंतरही काही बाळं बोलतात. त्यामुळे असं नाही आहे की तुमच्या बाजूचं बाळ, जर बाजूला तुमच्या कुणाचं बाळ असेल ते समजा 1.5 वर्षाचं झाल्यावरती बोलायला लागलं तर तुमचं बाळही 1.5 वर्षाचं झाल्यावरती बोलायला लागेल, असं अजिबात नाही आहे. त्यांना त्यांचा टाईम घेऊन द्या बोलण्यासाठी. जेव्हा त्यांचा खरा टाईम येईल तेव्हा ते स्वतःच आपोआप बोलू लागतील. त्यामुळे हा खूप मोठा गैरसमज आहे. तर आता आपण वळूया नंतरच्या गैरसमजाकडे. सोनं उगाळून दिले. तर असं कुठेच लिहिलं नाही आहे की बाळाला जर सोनं दिलं तर बाळ हे बुद्धिमान बनतं. हे फक्त रूढी परंपरेनुसार जे चालत आलेलं आहे तेच आपल्या कानावरती पडतं, पण सायंटिफिकली हे अजिबात खरं नाही आहे. तर आता तुम्ही हेच बघा ना, फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगते की आपली ऐपत आहे की आपण आपल्या बाळाला सोनं उगाळून देऊ शकतो, पण जे गरीब लोकांची बाळं आहेत ते तर लहानपणापासून सोनं उगाळून, म्हणजे त्यांना तर सोनं दिलं जात नसेल, बरोबर, पण तरीही ती लोकं तुम्ही बघितलं तर ती लोकंही शाळेमध्ये ही अव्वल येतात किंवा महाराष्ट्रात पहिली येतात, राज्यात पहिली येतात. हे सुद्धा तुम्ही बघितलं असेल. त्यामुळे हे सुद्धा पूर्णपणे चुकीचं आहे की बाळाला सोनं उगाळून दिलं की बाळ हे मोठेपणी हुशार बनतं. आता पुढचा गैरसमज हा आहे की बाळाला फीडिंग केल्यानंतर ढेकर देणं हे खूप गरजेचं आहे. तर हो, बाळाला गरजेचं आहे ढेकर देणं, परंतु जर बाळाला ढेकर येत नसेल तर तो म्हणजे बाळाला 1-1 तास 2-2 तास जर तुम्ही उभंच धरून जर फक्त पाठीमागे थपकी मारत राहिलात की अरे ढेकर नाही येते, ढेकर नाही येते, तर तुम्ही तुमच्या बाळाला इजा करत आहात. हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा. बाळाला जर ढेकर द्यायचं आहे तर तो 10 किंवा 15 मिनिटात तो ढेकर देऊ शकतो. जर बाळाने ढेकर दिलाच नाही तर तुम्ही तुमच्या बाळाला थोडंसं उशीवरती ठेवून त्याचं डोकं वर ठेवून तुम्ही करू शकता, जेणेकरून त्याच्या पोटात जे दूध गेलं आहे ते त्याच्या तोंडावाटे पुन्हा रिटर्न बाहेर येऊ नये म्हणून. तर आता पुढचा गैरसमज हा आहे की पुढचा गैरसमज आहे बाळाच्या हातापायाला काळा धागा बांधणे. परंतु यामागचं सत्य हे आहे की ठीक आहे, तुम्ही हातापायाला जो काळा धागा आहे तो जरूर बांधावा, बांधू नये मी असं म्हणणार नाही, परंतु तो हातापायाचा जो धागा जो आहे तो थोडासा लूज बांधावा. कारण लहानपणापासूनचं जे बाळाचं शरीर जे असतं ते वाढता अंगाचं असतं. त्यामुळे जर तुम्ही टाईट धागा जर बांधला थोडाफार तर त्यामुळे त्यांची वाढ ही जी असते ना तर त्या भागापुरती ती खुंटते. तर ही बाब सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. तर आता वळूया पुढच्या गैरसमजुताकडे. बाळाला जर पावडर लावली तर बाळ हे गोरं होतं. तर यामागचं सत्य हे आहे की बाळ हे गोरं होत नाही,
म्हणजे कुठच्याही पावडरने किंवा कुठच्याही क्रीम लावल्याने बाळ हे अजिबात गोरं होत नाही. हां, उन्हाळ्यामध्ये आपण बाळाला पावडर लावतो का, तर उन्हाळ्यामध्ये जसा आपल्याला घाम येतो तसाच लहान मुलांनाही घाम येतो. लहान मुलं पण म्हणजे तुम्ही सतत त्याला बेडवर ठेवलं किंवा सतत त्याला दुपट्यामध्ये बांधून ठेवलं तरी त्याला घाम हा आतमध्ये येतच असतो, भले ते लहान असू दे किंवा थोडंफार मोठं झालेलं असून दे. त्यामुळे आपण पावडरचा उपयोग करतो. पावडरमुळे फक्त घाम जो आहे तो शोषला जातो, पण म्हणजे त्या व्यतिरिक्त पावडरचा काही एक उपयोग नाहीये. म्हणजे त्यामुळे बाळ गोरं होतं हा समज तुम्ही काढून टाका. तर आता वळूया पुढच्या गैरसमजुताकडे. बाळाला फक्त लंगोट वापरावी. तर यामागचं सत्य हे आहे की पूर्वीच्या काळामध्ये आपले आपले आई वडील असू दे किंवा आपले आजी आजोबा असू दे, ते आपल्याला नेहमी सांगतात की अरे तुम्ही डायपर काय वापरताय, तुम्ही लंगोट वापरा मुलाला. तर लंगोट हे मी म्हणेन की खूप अनहेल्दी आहे, कारण डायपरमध्ये बाळाने किती वेळा जरी सू केली तरी ती डायपरमध्ये जी क्षमता असते, ती सू जी असते ती ॲब्झॉर्ब करण्याची, ती लंगोटामध्ये नसते. लंगोट हे सतत आपल्याला एक सू झाली का लंगोट आपल्याला चेंज करावं लागतं. आणि कधी कधी तर दुपट्यामध्ये आपल्याला कळतही नाही बाळाने सू केली आहे की नाही ते. तर त्यामुळे कसं ते ओलं लंगोट हे बाळाच्या प्रायव्हेट पार्टच्या तिकडे हे सतत ते घासलं जातं, त्यामुळे तिकडे रॅश सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही लंगोटाऐवजी डायपरचा वापर करावा. डायपर हे खूप चांगल्या प्रतीचे आलेले आहेत आता मार्केटमध्ये, तुम्ही बघू शकता. त्यामुळे जे तुम्हाला आवडेल, ज्याचा रिव्ह्यू युट्यूबला तुम्ही बघा, कुठच्या डायपरचा रिव्ह्यू कुठचा चांगला आहे, कुठचं डायपर हे कोणासाठी यूज केलं जातं. म्हणजे काही डायपर जे असतात त्या साईजनुसार डायपर असतात, न्यूबॉर्न पासून ते XXL पर्यंत. त्यामध्ये तुमचं बाळ ज्या साईजमध्ये फिट होतं ती साईज तुम्ही ऑर्डर करू शकता. आता वळूया आपण पुढच्या गैरसमजुताकडे. बाळाला बाळगुटी द्यायची नाही. तर यामागचं सत्य हे आहे की बाळाला बाळगुटी द्या तुम्ही, देऊ नका मी असं म्हणणार नाही, परंतु ती पावडर स्वरूपात देऊ नका. जी बाजारामध्ये आता सध्या पावडर स्वरूपात उपलब्ध होते, म्हणजे रेडी टू इट, त्या प्रकारे ती अजिबात देऊ नका. बाळगुटीसाठी प्रॉपर बाळगुटीचा किट मिळतो, जेणेकरून तो उगाळायचा असतो. उगाळून झाला का ते पुन्हा ती जी गुटी जी असते ती धुवायची आणि पुन्हा उन्हामध्ये वाळवत टाकायची, किंवा तुम्ही पंख्याच्या खाली सुद्धा ठेवू शकता. तशा प्रकारे बाळाला बाळगुटी द्या. परंतु बाजारामध्ये जी पावडर उपलब्ध आहे ती अजिबात देऊ नका, कारण त्याच्यामध्ये हानिकारक असे केमिकल मिसळलेलं असतं. तर याची सगळ्या पालकांनी दक्षता घ्यावी. आणि आता इथे मी एक गोष्ट सांगू इच्छिते की जर का कोणी हा माझा व्हिडिओ बघत असेल, तर ज्याला आवडलेला असेल, तर त्यांनी प्लीज थोडासा 2 मिनटं काढून त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण खूप अशी लोकं आहेत ती फक्त माझा व्हिडिओ बघतात परंतु लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत. आणि जर का तुम्ही फक्त सबस्क्राईब केलं असेल आणि जरी तुम्हाला म्हणजे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येत नसेल, तर तुम्ही बेल आयकॉन जे आहे ते सुद्धा हिट करा. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन नक्कीच येईल. तर आता वेळ न घालवता मी वळते पुढच्या गैरसमजुताकडे. पुढचा गैरसमजूत बघूया आपण. तर पुढचा गैरसमज आहे ते म्हणजे बाळाला रडवणे. तर बाळाला रडवणे ही म्हणजे चांगली बाब नाही आहे असं मी म्हणेन. की असं म्हटलं जातं की बाळाला रडवण्याने बाळाचा घसा साफ होतो, परंतु असं अजिबात नाही आहे की बाळाला जेवढं जास्त रडवू तेवढं त्याचा घसा जास्त साफ होईल, त्याचा आवाज जास्त क्लिअर होईल. कारण तुम्हीच बघा ना, जर प्रेग्नेंट असताना तुम्ही ते बाळ अजून जगात पण आलेलं नसतं तेव्हा पण तुम्ही त्याची एवढी काळजी घेता पोटात असताना. त्याची त्यांनी केव्हा किक मारली, तो केव्हा म्हणजे त्याची हालचाल ही सुद्धा तुम्ही बघत असता आईच्या पोटात जेव्हा बाळ असतं तेव्हा. तर त्या बाळाची तुम्ही एवढी वाट बघत असता, परंतु ते बाळ जेव्हा जन्माला येतं आणि कोणी तुम्हाला सांगतं की अरे बाळाला तुम्ही जास्त रडवा म्हणजे त्याचा घसा क्लिअर होईल, तर तुम्ही उगाचच बाळाला रडवाल का? तर नाही ना. तर त्यामुळे अजिबात त्याचा घसा क्लिअर होत नाही. उलट बाळामध्ये काय होतं, बाळामध्ये ना सारखं रडून आहे ना, त्याला श्वास घेण्याची जी क्षमता असते ना ती थोडीफार कमी होत जाते.
तर याची तुम्ही काळजी घ्या की बाळाला जास्त रडवू नका. तर आता वळूया आपण पुढच्या गैरसमजुताकडे. बाळाला जागरणाची सवय म्हणजे रात्रीचं जे बाळ जागरण करतं त्याची सवय ही त्याच्या आईकडून येते. तर यामागचं सत्य हे आहे की बाळाला कोणी शिकवत नाही, आई तर शिकवतच नाही. कारण तुम्हीच विचार करा ना, बाळ हे 9 महिने आईच्या पोटात असतं, तर आई काय बाहेरून त्याला शिकवणार का की अरे बाळा मी आता जागते तर तू पण जाग? अजिबात नाही, असं काही नाहीये. तर प्रत्येक म्हणजे बाळ हे प्रत्येक वेगवेगळं असतं. म्हणजे त्याचं नेचरपासून, म्हणजे नेचर म्हणण्यापेक्षा त्याच्या स्वभावापासून ते खूप वेगळं असतं. काही बाळं ही रात्रीची शांतपणे झोपतात, तर काही बाळं ही झोपत नाहीत. कारण त्यांना ते आजूबाजूचं वातावरण जे असतं ना ते ॲडजस्ट करून घेण्यासाठी काही बाळांना उशीर होतो, तर काही बाळं ही लवकर पिकअप करतात. तर असं अजिबात नाही आहे की लहान बाळाला आईकडून सवय लागते रात्रीची जागरणं करायची. तर आता वळूया आपण पुढच्या गैरसमजुताकडे. मला फक्त आई लागते. तर यामागचं सत्य हे आहे की जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा ते आईला अजिबात ओळखत नसतं. म्हणजे असं म्हटलं जातं की अरे ते आईच्या पोटामध्ये 9 महिने असतं, त्यामुळे आईचा वासामुळे आई त्याला लगेच कळते आईकडे आपण गेलो आहोत. तर असं अजिबात नाहीये. बाळाला पहिले 3 महिने तरी बाळाला त्याची आई कोण आहे हेच समजत नसतं. त्यामुळे हा जो गैरसमज आहे तो डोक्यातून काढून टाका की अरे बाळाला आई लगेच समजते किंवा बाळाला आईच पाहिजे असते. त्यामुळे काही लोक बाळाला सांभाळण्यासाठी टाळाटाळ सुद्धा करतात की आई लागते बाळाला म्हणून. तर असं अजिबात नाहीये. तर आता आपण वळूया पुढच्या गैरसमजुताकडे. बाळ झाल्यानंतर त्याला आधी जुने कपडे घालण्यास द्यावे. तर यामागचं सत्य हे आहे की पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे आपली सध्या तरी. आता किती जण फॉलो करतात ते मला माहिती नाही, पण मी खूप लोकांच्या घरात बघितलेलं आहे की जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा बाळाला जुने कपडे म्हणजे जुन्या बाळाचे कपडे घातले जातात. तर यामागचं कारण म्हणे असं म्हटलं जातं की ते बाळ जेवढं हुशार निघालं तेवढंच हे बाळ निघेल म्हणून याचे कपडे घालतात. परंतु यामागचं सत्य हे आहे की जेव्हा आपण नवीन कपडे विकत घेतो बाळासाठी तर ते थोडे हार्ड असतात, त्यामुळे बाळाला रॅश होऊ शकतात. परंतु जर आपण वापरलेले कपडे घातले तर ते थोडे फार मऊ झालेले असतात, तर त्यामुळे बाळाला जुने कपडे घालतात. तर असं नाहीये की ते जुने कपडे घातल्यामुळे बाळ हे त्या बाळासारखंच हुशार होईल, तर असं नाहीये. तर आता आपण वळूया पुढच्या गैरसमजुताकडे. जीभ बोटं घालून साफ करणे. तर हे सुद्धा मी म्हणेन की हा सुद्धा एक गैरसमज आहे. जेवढं तुम्ही बाळाच्या घशामध्ये हात घालताय किंवा जीभ साफ करायला तुम्ही हात घालताय ना, तेवढं तुम्ही तुमच्या बाळाच्या शरीराचं नुकसान करत आहात, त्याला हानी पोहोचवत आहात. त्यामुळे तुम्ही असं अजिबात करू नका. बाळाची जीभ साफ करण्याचा तुम्ही प्रयत्नच करू नका. तर आता आपण वळूया पुढच्या गैरसमजुताकडे. बाळाला देवाचा अंगारा चाटवणे. तर यामागचे सत्य हे आहे की बाळाला देवाचा अंगारा चाटवू नये, कारण बाळाचं शरीर हे तेवढं मजबूत नसतं की तो अंगारा जो चाटवलेला आहे तो पचन होईल त्याचं. बाळ हे फक्त दूध, पाणी आणि त्याचं जी काय त्याची छोटीफार खिचडी वगैरे जी काय तुम्ही भरवत असाल त्यापुरतंच फक्त आहे. अजिबात त्याला देवाचा अंगारा वगैरे चाटवू नका, कारण त्या अंगारामध्ये काय काय मिसळलेलं आहे हे आपल्याला माहिती नाहीये. अंगारा म्हणजे एक प्रकारची राखच असते, हे पण तुम्हाला माहिती असेलच. मी इथे नमूद करू इच्छिते की मी इथे कुठच्याही देवी देवतांचा अपमान करत नाहीये. जर कोणाला असं वाटत असेल मी अपमान करते तर मी क्षमा मागते त्यासाठी. परंतु बाळाला अंगारा चाटवू नये, हे त्याच्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे. आता वळूया आपण पुढच्या गैरसमजुताकडे. बाळाची छाती चोळू नये. तर हा खूप मोठा गैरसमज आहे की बाळाची छाती जर चोळली नाही तर बाळाची छाती ही प्लेन होते, परंतु ही खूप चुकीची गोष्ट आहे. बाळाची छाती चोळायला नेहमी द्यायची. जी लोक आपल्या घरी मसाज करायला येतात ती लोकांना सांगायचं बाळाची छाती चोळा.
ज्या घरी मसाज करायला ज्या बायका येतात ना, त्या बाळाच्या छातीतून ना एक प्रकारचा चिकट असा द्रव पदार्थ काढतात. तो चोळून चोळून काढायचा असतो. तो काढल्यामुळे बाळाची छाती प्लेन होते. शक्यतो मुलांच्या बाबतीमध्ये हा प्रकार जास्त केलेला दिसून येतो. कारण जर त्यांची छाती जर चोळली नाही तर पुढे जाऊन म्हणजे मोठं झाल्यानंतर मुलांची छातीमध्ये उभार येऊ शकतो आणि ते खूप विचित्र दिसतं बघायला सुद्धा. आणि मुलांना त्यामुळे असं लाजवेलं सुद्धा होतं. त्यामुळे लहानपणापासूनच याची दक्षता घ्या आणि बाळाची छाती चोळायला नकार देऊ नका. तर ती चोळून द्यावी, पण ती व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने चोळावी. आता आपण वळूया पुढच्या गैरसमजुताकडे. बाळाच्या नाभीमध्ये तेल टाकणे. तर हा सुद्धा मी म्हणेन हा सुद्धा एक गैरसमज आहे. तुम्ही बाळाच्या नाभीमध्ये अजिबात तेल टाकू नका. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की काही लोक बाळाच्या नाकात आणि कानात सुद्धा तेल टाकतात की त्यामुळे श्वास घ्यायला त्याला चांगलं होईल आणि कान सुद्धा स्वच्छ होईल. परंतु असं अजिबात नाही आहे. तसंच सेम नाभीचं मी तुम्हाला सांगू शकते की नाभीमध्ये टाकायला जी पावडर येते मेडिकलमध्ये जी उपलब्ध आहे पावडर, ती तुम्ही नाभीवरती टॅप टॅप करून टाका. नाभीला थोडंसं अंगठ्याने प्रेस करा. त्यामुळे बाळाची नाभी जी आहे ना ती व्यवस्थित खाली जाईल आणि ती सेट होण्यास मदत होईल. तर असं तुम्ही 1 ते 1.5 महिना जरी केलं तरी नाभी ही व्यवस्थित होईल. परंतु त्यामध्ये तेल टाकून दाबण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाच्या शरीराशी नुकसान करत आहात. ही एकच गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवा. त्यामुळे बाळाला आपल्याला नुकसान करायचं नसेल तर नाभीमध्ये तुम्ही तेल अजिबात टाकू नका. आता आपण वळूया पुढच्या गैरसमजुताकडे. च्या रूममध्ये म्युझिक लावू नये. तर ही बाब सुद्धा खोटी आहे की बाळाच्या रूममध्ये म्युझिक लावायचं नसतं. तर बाळाच्या रूममध्ये उलट तुम्ही म्युझिक लावा. एकदम सायलेंट सॉन्ग लावा की तुम्ही जेवढं सायलेंट सॉन्ग लावाल म्हणजे जेवढं त्याच्या ते कानावरती पडेल ना तेवढं त्यांना आपोआप झोप येईल. म्हणजे असं म्हणतात ना, पूर्वी असं म्हणायचे ना की अंगाई गीत गायल्याने मुलं झोपायची. तसंच आत्ताचं युग आहे की त्याच्यामध्ये कोणी अंगाई गीत गात नाही. कारण तेवढा स्टॅमिनाच राहत नसतो मेन म्हणजे आईमध्ये. कारण आई ही दिवस रात्र जागरण करत असते मुलासाठी. तर यासाठी जे सायलेंट सॉन्ग असतात म्हणजे त्याच्यामध्ये फक्त एकदम म्हणजे सायलेंट म्युझिक अशी वाजत असते ना, ते तुम्ही तुमच्या बाळाच्या रूममध्ये नक्कीच लावू शकता. त्यामुळे नक्कीच तुम्हाला फरक झालेला दिसून येईल. आणि या बाबतीचाच एक व्हिडिओ मी शेअर केलेला आहे की तुमचं बाळ जर रात्रीचं झोपत नसेल तर त्यासाठी काय उपाय करावेत, म्हणजे काय उपाययोजना त्यावरती करावी, तो व्हिडिओ सुद्धा मी शेअर केली आहे. आणि त्यासाठीचं जे प्ले बटन आहे ते मी वरती टाकलेलं आहे. तर तुम्ही जाऊन ती लिंक तुम्ही चेक करू शकता की बाळ हे रात्रीचं का झोपत नाही आणि त्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे ते आहे. तर आता आपण वेळ न घालवता वळूया पुढच्या गैरसमजुताकडे. बाळ हे चकणं बघतं. तर या बाबतीतला सुद्धा गैरसमज आहे की बाळ हे लहानपणापासून जर चकणं बघत असेल तर ते मोठं होऊन सुद्धा चकणं बघतं. परंतु असं अजिबात नाही आहे. कारण पहिले 3 ते 4 महिने ही बाळाची नजर स्थिर नसते. ती स्थिर व्हायला टाईम लागतो. त्यामुळे बाळ हे चकणं बघत असतं. परंतु असा जो समज आहे लोकांचा की अरे लहानपणापासून बाळ चकणं बघतंय म्हणजे हा चकणा होणार पुढे जाऊन, तर असं अजिबात नाही आहे. तर बाळाच्या नजरेला स्थिर व्हायला टाईम लागतो हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. तर आता वळूया आपण पुढच्या गैरसमजुताकडे. बाळ हे चकणं बघतं. तर या बाबतीतला सुद्धा गैरसमज आहे की बाळ हे लहानपणापासून जर चकणं बघत असेल तर ते मोठं होऊन सुद्धा चकणं बघतं. परंतु असं अजिबात नाही आहे. कारण पहिले 3 ते 4 महिने ही बाळाची नजर स्थिर नसते. ती स्थिर व्हायला टाईम लागतो. त्यामुळे बाळ हे चकणं बघत असतं. परंतु असा जो समज आहे लोकांचा की अरे लहानपणापासून बाळ चकणं बघतंय म्हणजे हा चकणा होणार पुढे जाऊन, तर असं अजिबात नाही आहे. तर बाळाच्या नजरेला स्थिर व्हायला टाईम लागतो हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. तर आता वळूया आपण पुढच्या गैरसमजुताकडे. बाळाचं नाव मृत व्यक्तीच्या नावाप्रमाणे ठेवणे. तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. मी तर म्हणेन की तुम्ही नवीन जगात आलेलं बाळ, त्याने जग अजून पाहिलेलं पण नाही आणि तुम्ही मृत व्यक्तीच्या नावाप्रमाणे तुम्ही त्याचं नाव ठेवलंय, तर ही गोष्ट खूप चुकीची आहे. तर
असं करू नका शक्यतो, कारण गेलेला व्यक्ती हा जातो म्हणजे त्याचं आयुष्य तिथेच संपतं, परंतु हे नवीन आयुष्य म्हणजे नवीन जन्माला आलेलं जे बाळ आहे त्यांनी अजून जग पाहिलेलं पण नाहीये, त्याला अजून खूप काही गोष्टी पण शिकायच्या आहेत. त्यांचं खेळणं, धावणं, दुडू दुडू चालणं. तर त्यामुळे त्यांना त्यांचं लाईफ त्यांच्याप्रमाणे त्यांना जगू द्या, परंतु नाव ठेवताना तुम्ही हा एक विचार करा की ते तुमचं बाळ आहे, ते तुमच्यासाठी आलंय, तुमच्या भरोशावरती ते आलेलं आहे या जगामध्ये. तर त्यामुळे तुम्ही त्याचं नाव हे तुम्ही मृत व्यक्तीच्या नावाप्रमाणे ठेवू नका. बाळाचं नाव मृत व्यक्तीच्या नावाप्रमाणे ठेवणे तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. मी तर म्हणेन की तुम्ही नवीन जगात आलेलं बाळ, त्याने जग अजून पाहिलेलं पण नाहीये आणि तुम्ही मृत व्यक्तीच्या नावाप्रमाणे तुम्ही त्याचं नाव ठेवलंय, तर ही गोष्ट खूप चुकीची आहे. तर असं करू नका शक्यतो, कारण गेलेला व्यक्ती हा जातो म्हणजे त्याचं आयुष्य तिथेच संपतं, परंतु हे नवीन आयुष्य म्हणजे नवीन जन्माला आलेलं जे बाळ आहे त्यांनी अजून जग पाहिलेलं पण नाहीये, त्याला अजून खूप काही गोष्टी पण शिकायच्या आहेत. त्यांचं खेळणं, धावणं, दुडू दुडू चालणं. तर त्यामुळे त्यांना त्यांचं लाईफ त्यांच्याप्रमाणे त्यांना जगू द्या, परंतु नाव ठेवताना तुम्ही हा एक विचार करा की ते तुमचं बाळ आहे, ते तुमच्यासाठी आलंय, तुमच्या भरोशावरती ते आलेलं आहे या जगामध्ये. तर त्यामुळे तुम्ही त्याचं नाव हे तुम्ही मृत व्यक्तीच्या नावाप्रमाणे ठेवू नका. बाळाला पेनलेस इंजेक्शन देऊ नये, तर हा सुद्धा मी एक गैरसमज आहे असं मी म्हणेन की बाळाला तुम्ही पेनलेस इंजेक्शनच द्या. जर तुमची कॅपॅसिटी असेल, तुमची ऐपत असेल तर तुम्ही नक्कीच देऊ शकता बाळाला पेनलेस इंजेक्शन. कारण पेनलेस इंजेक्शन लोक देत का नाही, कारण पेनलेस इंजेक्शन हे खूप महाग असतं. म्हणजे जवळजवळ तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जर एक इंजेक्शन तुम्ही जर घ्यायला गेलात म्हणजे नॉर्मल इंजेक्शन, तर ते 1,500ला पडत असेल, तर इकडे पेनलेस इंजेक्शन जे आहे ते 8,000 ते 9,000ला पडतं. परंतु पेनलेस इंजेक्शनचा एक फायदा असा आहे की त्यामुळे बाळाला ताप येत नाही किंवा त्याचे साईड इफेक्ट्स होत नाहीत. आणि जर तुम्ही नॉर्मल इंजेक्शन दिलं तर त्यामुळे बाळाचा पाय हा खूप दुखतो, त्यामुळे बाळाला खूप सारा तापही चढतो. तर त्यामुळे शक्यतो काही लोक अवॉइड करतात की साधं इंजेक्शन देणं. त्यामुळे बाळाला पेनलेस इंजेक्शन तुम्ही नक्कीच देऊ शकता. तर आता आपण वळूया पुढच्या गैरसमजुताकडे. बाळाला उशीवरती झोपवू नये, तर मी हे म्हणेन हे सुद्धा एक मिथ आहे. बाळाला तुम्ही कापसाच्या उशीवरती झोपवू नका, परंतु तुम्ही बाळाचा जर डोक्याचा शेप जर तुम्हाला गोलाकार करायचा असेल तर तुम्ही एका कापडामध्ये राई भरा पूर्णपणे आणि त्या राईच्या उशीवरती तुम्ही तुमच्या बाळाला झोपवा. त्यामुळे तुमच्या बाळाचं जे डोकं जे आहे, जो डोक्याकडचा जो पाठीमागचा जो भाग जो आहे ना, तो चांगला गोलाकार होण्यास मदत होतो. परंतु बाळाला तुम्ही कापसाच्या उशीवरती नक्कीच झोपवू नका, परंतु तुम्ही राईच्या उशीवरती तुम्ही नक्कीच बाळाला झोपवू शकता. आता वळूया आपण पुढच्या गैरसमजुताकडे. बाळाला मसाज करू नये, असं डॉक्टरांकडून सुद्धा म्हटलं जातं की बाळाला मसाज करू नका करून, कारण बाळ हे जेवढं खेळतं वगैरे तेवढं त्याचं शरीर ऍक्टिव्ह होतं. परंतु मी असं म्हणेन, हे पर्सनली माझं मत आहे की बाळाला तुम्ही मसाज नक्कीच करा. मसाज केल्यामुळे त्याचे स्नायू जे आहेत ना ते अजून बळकट होण्यास मदत होते आणि त्यांचं शरीर जे आहे ते अजून मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही बाळाला नक्कीच मसाज करा. आणि मसाज केल्यामुळे सकाळी मसाज जर तुम्ही केला तर तुम्ही बघू शकता सकाळनंतर मसाज केल्यानंतर लगेच आंघोळ घालतात ज्या बायका ज्या आपल्याला येतात त्या. त्याच्यानंतर बाळाला आंघोळ घातल्यानंतर बाळ हे खूप छान प्रकारे झोपू जातं, कारण बाळाला खूप छान प्रकारे असा मसाज झालेला असतो. तर तुम्ही बाळाला मसाज हा नक्कीच करा. तो मसाज हा उपयोगितेचाच आहे, त्यामुळे काही एक नुकसान होत नाही. फक्त मसाज हा प्रॉपर पद्धतीने झाला पाहिजे. त्यामुळे ज्या शिकाऊ बायका ज्या असतात त्यांनी प्रॉपर ज्यांनी ट्रेनिंग घेतलेलं असतं अशा बायकांकडूनच बाळाचा मसाज करून घ्यावा. आता आपण वळूया पुढच्या गैरसमजुताकडे. बाळाला जायफळ दिल्याने बाळ झोपू लागतं, तर हा सुद्धा मी एक म्हणेन एक प्रकारचा मोठा गैरसमज आहे. बाळाला जायफळ लहानपणापासून अजिबात देऊ नये,
कारण जायफळ देण्याचे हे वेढे असतात म्हणजे जायफळ किती प्रमाणात उगळायला पाहिजे हे सुद्धा सायंटिफिकली लिहिलेलं आहे. लहान बाळाला तुम्ही एकदाच जायफळ उगाळून देऊ शकता, परंतु ते झोपेसाठी नाही तर त्याच्या आरोग्यासाठी मी म्हणेन. परंतु काही लोक जे आहेत ते बाळ झोपत नाही म्हणून फ्रस्ट्रेट होतात आणि बाळाला अर्धच्या अर्ध जायफळ उगाळून देतात दुधामध्ये. परत जायफळचा साईड इफेक्ट हा आहे की तुम्ही जेवढं जास्त जायफळ लहान बाळाला द्याल तेवढं बाळाची जीभ जे आहे ती जड होते आणि जीभ ही जड झाल्यामुळे बाळ हे बोलायला खूप उशीर करतं. त्यामुळे बाळाला जायफळ देताना 10 वेळा विचार करूनच बाळाला जायफळ द्यावं. तर आता आपण वळूया पुढच्या गैरसमजुताकडे. बाळाला जायफळ दिल्याने बाळ झोपू लागतं, तर हा सुद्धा मी म्हणेन एक प्रकारचा मोठा गैरसमज आहे. बाळाला जायफळ लहानपणापासून अजिबात देऊ नये, कारण जायफळ देण्याचे हे वेढे असतात म्हणजे जायफळ किती प्रमाणात उगळायला पाहिजे हे सुद्धा सायंटिफिकली लिहिलेलं आहे. लहान बाळाला तुम्ही एकदाच जायफळ उगाळून देऊ शकता, परंतु ते झोपेसाठी नाही तर त्याच्या आरोग्यासाठी मी म्हणेन. परंतु काही लोक जे आहेत ते बाळ झोपत नाही म्हणून फ्रस्ट्रेट होतात आणि बाळाला अर्धच्या अर्ध जायफळ उगाळून देतात दुधामध्ये. परत जायफळचा साईड इफेक्ट हा आहे की तुम्ही जेवढं जास्त जायफळ लहान बाळाला द्याल तेवढं बाळाची जीभ जे आहे ती जड होते आणि जीभ ही जड झाल्यामुळे बाळ हे बोलायला खूप उशीर करतं. त्यामुळे बाळाला जायफळ देताना 10 वेळा विचार करूनच बाळाला जायफळ द्यावं. तर आता आपण वळूया पुढच्या गैरसमजुताकडे. बाळाला धुरी द्यावी. तर मी असं म्हणेल की बाळाला धुरी शक्यतो देऊ नये. धुरी दिल्यामुळे बाळाला दम्याचा त्रास पुढे जाऊन होऊ शकतो. तर धुरी शक्यतो अवॉइड करा. आणि धुरी देणं ही तेवढंच रिस्की सुद्धा आहे की आपण गरम तव्यावरती आपण बाळाला म्हणजे खालून धूर येत असतो आणि वरती आपण बाळाला धरतो. जर का तुम्ही विचार करा चुकून हातावरती जास्त गरमपणा आला आणि चुकून हात सटकला तर बाळ अक्षरशः गरम तव्यावरती पडण्याची शक्यता असते. त्यामुळे धुरी देणं हे शक्यतो अवॉइडच करा. धुरी न दिल्यानेही तेवढा काही फरक पडत नाही आणि दिला तरी फरक पडत नाही, परंतु ते तुमच्यावरती आहे की तुम्ही तुमच्या बाळाला धुरी द्यायला तुम्ही नीट सक्षम आहात की नाहीत ते. तर मी असं म्हणेन, मी माझं पर्सनली मत सांगते की मी माझ्या बाळाला धुरी दिलेली नव्हती, कारण मी सुद्धा ऐकलेलं होतं की धुरी दिल्यामुळे दमा होऊ शकतो. त्यामुळे मला माझ्या बाळाच्या बाबतीत रिस्क घ्यायची नव्हती, म्हणून मी हा पर्याय जो आहे तो स्किप केलेला होता. तर आता आपण वळूया पुढच्या गैरसमजुताकडे. बाळाला करगोटा बांधू नये. मी असं म्हणेन की बाळाला करगोटा बांधावा, कारण बाळाची कंबर जी असते ना ती वाढत असते. त्यामुळे म्हणजे काही लहान बाळांची तुम्ही कंबर बघितली असते की बेढब वाढलेली असते तर ती नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही बाळाला करगोटा बांधू शकता. त्यामुळे करगोट्यामुळे काय होतं, बाळाचा जो कमरेचा भाग जो आहे ना तो आटोक्यात येण्यास मदत होते आणि तो व्यवस्थित शेपमध्ये सुद्धा येतो. त्यामुळे बाळाला करगोटे नक्की बांधावं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे जे मी आज सांगितलेले आहेत ते काहीसे असे गैरसमज आहेत. तर मी आशा करते की ते गैरसमज तुम्ही नक्कीच करणार नाही. तर असे जर गैरसमज जर कुठे होत असतील किंवा कोणाच्या बाबतीत झाले असतील तर तुम्ही नक्कीच ते तसे सांगू शकता. तर आता मी तुमची रजा घेते. तर पुन्हा भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये, म्हणजेच एका नवीन विषयावरती मी लवकरच येईन. तर थँक्यू तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर, आणि माझ्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.